मतदान त्या केंद्रावर झालेले आहे काही ठिकाणी. आणि जे मी बघितलेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांची गाडीमध्ये पैसे वाटप करणं, पोलीस अधिकाऱ्यांचे समोर पैसे वाटप करणं. तरी आपल्याला माहित असेल की बीजेपी ही जिंकणार आहे, तो अननेसेसरी मतदान घेण्याचा काहीही उपयोग नाहीच आहे. की जे निवडणूक झालेली आहे ते रद्द करून परत करण्यात यावी आणि जे उमेदवार बिनविरोध काढलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या पक्षावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे येणारी निवडणूक आहे ते पण रद्द झाली पाहिजे. आणि जोपर्यंत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्ताला आज स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मी निवेदन दिलं आहे की जे निवडणूक झालेली आहे ते रद्द करून परत करण्यात यावी आणि जे उमेदवार बिनविरोध काढलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्या पक्षावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे येणारी निवडणूक आहे ते पण रद्द झाली पाहिजे. आणि जोपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये बदलाव होत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायचा काहीही फायदा नाही. जरी आपल्याला माहित असेल की बीजेपी ही जिंकणार आहे, तो अननेसेसरी मतदान घेण्याचा काहीही उपयोग नाहीच आहे. आणि जे मी बघितलेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांची गाडीमध्ये पैसे वाटप करणं, पोलीस अधिकाऱ्यांचे समोर पैसे वाटप करणं आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नाही होते, त्याच्यामुळे आज बोगस मतदान त्या केंद्रावर झालेले आहे काही ठिकाणी. आणि जे मशिनीच्या नंबर जे इलेक्शन अधिकारी आपल्याला अगोदर देतात, काही ठिकाणी मशीने पण बदलली गेलेली आहे. हे सगळी गोष्टी बदलाव व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही अगोदर तुम्ही या गोष्टीवरती कारवाई करा, त्यानंतर इलेक्शन प्रक्रिया संपूर्ण चांगली करा, त्यानंतर तुम्ही इलेक्शन घ्या अशी मागणी करून मी आज इलेक्शन आयुक्ताला आपला जे आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच लवकर आपल्याला न्याय भेटणार हे मी मागणी केलेली. नाही तर जरी आपल्याला 3 दिवसामध्ये इलेक्शन कमिशननी काहीही दखल नाही घेतली तर मी 5,000 लोकांना घेऊन आंदोलन करणार आहे आणि ठिकठिकाणी जागोजागी स्वराज्य शक्ती सेना आंदोलन उभारणार आहे.